नमस्कार मित्रांनो, मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज वार आहे मंगळवार आणि डेट आहे 4 ऑगस्ट 2026 आणि वाजलेले आहेत सकाळचे 10:30. ब्लॉग खूप लवकर चालू होतो आहे, पण मी त्याहून लवकर उठलो होतो. मी 7 वाजता उठलो होतो, पण पुन्हा झोपलो, पुन्हा उठलो आणि अजूनही थंबनेल टायटल एडिट करायचं बाकी आहे. आणि व्हिडिओ देखील कालच एडिट केली होती. मंगळवार आहे तर खूप सारे मंगळवार झाले. मी विचार करतो की सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये जाऊन येऊ, पण तो बेत काही येत नाही. कालही विचार केला होता, पण रात्री विसरून गेलो. कारण मी जातो मंदिरात तर मी सकाळची 5:05ची ट्रेन पकडतो, म्हणजे सकाळी खूप चांगले दर्शन होते, गर्दी वगैरे नसते. आणि नंतर तर मी कधी गेलोच नाही मिळत अजूनपर्यंत नंतरच्या टायमाला, कारण त्या टायमाला खूप गर्दी असते. आता नाश्ता करून घेऊया, कारण नाश्त्यामध्ये समोसे वगैरे आणलेले आहेत पार्सल. आणि मला लवकर उठवायचं असेल तर नाश्ता खूप गरजेचा असतो, त्याशिवाय मी उठत नाही. तर नाश्ता करून घेऊया, कॉफी पिऊया आणि आपल्या दिवसाची सुरुवात करूया. 2:15 झालेले आहेत. थोडेफार व्लॉग्स बघितले, रील्स बघितले आणि जेवणही घेतलेलं आहे. बाकी घरीच होतो, झोपलो नाही कारण की आज झोप नाही आली. काल खूप झोप आलेली. आता थोडं बाहेर जाऊया कुठे, ते तुम्हाला पुढे बघायलाच भेटेल. तर बाईक घेऊन जाऊ, असंच जाऊ, कारण गावातच जायचं आहे. पालघर बोईसरला तर जाण्याचा सध्या प्रश्न मिळतच नाही. तर तुमचं अजून एका बोरिंग व्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मी हे सर्व व्लॉगमध्ये का बोलतो, तुम्हाला जर डेली व्लॉग बोरिंग वाटत असतील तर तुम्ही जाऊन ट्रॅव्हल्सचे व्लॉग बघा. प्लेलिस्ट बनवलेले आहेत, तर तुम्हाला इझी होईल ते बघण्यासाठी. त्यासाठीच प्लेलिस्ट बनवलेले आहेत, तर नक्कीच जाऊन बघा. आणि जर तुम्ही ट्रॅव्हल व्लॉगचं वेट करत असतील तर थोडा वेट करावा लागेल. जर तुम्ही रेग्युलर फॉलो करतात तर बघत राहा शेवटपर्यंत. खूप दिवस झाले ऋतिका पाटीलला भेटलो नाही, तर तिलाच भेटण्यासाठी चाललोय उमरोळी ईस्टला. आजची आपली राईड आहे स्प्लेंडर. मला तरी वाटते फाटक खुल्ला आहे आणि वातावरण तर खूप चांगलं आहे. फाटक खुल्ला आहे, रपारप जावं लागेल. थोड्याकरता फाटक बंद झालेला आहे आणि पाऊस पडण्याची शक्यता आहे, पण ढग आलेले आहेत. ऊन तर काहीच नाही मिळत, म्हणून काय नाही वेट करायला इथे, काय नाही वाटणार. पण जस्ट इकडे आलो ना, फाटक बंद झाला. फाटक तर खोलला 5 मिनिटानंतर, पण ऋतिका घरी नव्हती तर मी पुन्हा आलो लगेच. घरी चाललोय आता. एखाद नवीन सिरीज वगैरे बघायला चालू करतो, मग इव्हनिंगला बाहेर निघूया, काहीतरी इंटरेस्टिंग करू, नाहीतर काय बोरिंग व्लॉग. घर पे बैठे बैठे कंटाळ गया था, तर विचार केला की खाडीवरच जाऊन येऊ. पण मग पाऊसही लागला होता, पण पाऊस एक्झॅक्ट 3 ते 4 मिनिटं पडला आणि गायब झाला. पण रस्ते ओले करून गेला, बाकी काय नाही. आता बघा सूर्य काका पण आलेले आहेत. आणि हिला कसला वास येतो आता. हिला म्हणजे ही बघा, हिच्या घरी गेलेलो, ही भेटली नाही, पण मग ही डायरेक्ट येऊन घरीच टपकली. हिला कसला तरी वास येतोय. मला तरी वाटते हिने 2-3 दिवस झाले आंघोळ नाही केली. भाई तू काय पण बोलू नको भाई, वादविवाद होतील. मित्रांनो, आता आम्ही परत चालल्यात घरी, कारण की हिला मच्छी पकडताना बघायची होती, पण तिकडे कोणच मच्छी पकडत नव्हतं आज. आणि काय बोलू तुम्हाला, अजून रोज रोज काय आहे विचार करून बोलावं लागते. कॉन्ट्रोवर्सीज होतात खूप. हार्दिक पाटील ब्लॉग टाकेल आणि कॉन्ट्रोवर्सी होणार नाही असं शक्यच नाही. सव्वा 6 झालेले आहेत आणि जस्ट घरी आलो गुड्डीकडून. थोड्या वेळ बसलो तिथे, गप्पा गोष्टी करत बसलो होतो. खूप दिवसानंतर भेटले होते तर. आणि पप्पांना गाडी पाहिजे होती, मग घाईघाईत आलो, पण नेमका फाटक बंद होता. तिकडे 5-10 मिनटं गेली. आता घरी आलो आहे. आज तरी काहीच प्लॅन नाही मिळत कुठे जाण्याचा. उद्या परवा मे बी होऊ शकतो काहीतरी छोटासा प्लॅन, मोठा पण नाही, छोटासा. फक्त आजसाठी, पण लोक उद्या उद्या व्हिडिओ बघतील तर तुमच्यासाठी नाही, आजसाठी फक्त विकी स्पॉन्सर होता. निनाद पाटील, हे सर्व मी घरी घेऊन जातो. बिल तो भरेल. त्याने नाही भरला त्याला भांडी कसा चालेल. इथे बघा सर्व मित्र इथे बसलेले आहेत आणि निनाद पाटील बघा नेहमीप्रमाणे फोनवर बिझी. ए निनाद, ए निनाद, निनाद.
थोड्याच वेळापूर्वी घरी आलो. मित्रांना भेटून काय मनाला शांती भेटते, खूप बरं वाटते. असंच पहिले आम्ही रोज भेटायचे, पण आता प्रत्येकाला टाईम नसते म्हणून जास्त करून भेटत नाही. तर आजच्या व्लॉगसाठी एवढंच. आजच्या व्लॉगमध्ये जास्त काहीच नाही म्हणत, मलाही माहिती आहे आणि तुम्हालाही माहिती आहे. पण काय रेग्युलरली डेली बनवायचे आहेत व्लॉग, तर ते काय व्लॉग टाकावेच लागणार आहेत. तर होप करतो व्लॉग आवडला असेल लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्या एका नवीन व्लॉगमध्ये. बाय. आणि हो, एक सिरीज बघतो आहे, ती कंप्लीट झाल्यानंतरच तुम्हाला सांगेन. नाही, आता सांगूनच टाकतो, एवढा तरी कोण ब्लॉग बघणार नाही. मुसाफिर कॅफे बघतो आहे, कारण करायला काय नसलं तरच मी सिरीज वगैरे बघतो. पण आता करायला काहीच नाही मिळत म्हणून सिरीज चालू केल्या आहेत. 3 ते 4 एपिसोड झालेले आहेत, 8 एपिसोड आहेत. तर बघूया कधी कंप्लीट होते. बाय.